विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत. मित्र हो, फिजिक्स विषयाच्या BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड पेपर नंबर 3 साठी एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. पेपरचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि त्यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट पाहतोय इलास्टिसिटी. ठीक आहे. आजचा आपला व्हिडिओ लेक्चर नंबर 6 आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण आज एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट पाहणार आहोत. तो म्हणजे वाय स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर. ठीक आहे. म्हणजे स्टील हे रबरपेक्षा मोर इलास्टिक कसं आहे हे आपल्याला या ठिकाणी शो करायचं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. एक ना एक गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग सुरू करू. एक्झाममध्ये क्वेश्चन तुम्हाला असं विचारलं, एक्सप्लेन वाय स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर. तर त्याला कशा पद्धतीनं त्याचा आन्सर लिहून यायचं एक्झाममध्ये ते मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग आपण वन बाय वन काय करूया, ह्या ठिकाणी थोडं थोडं वाचत जाऊ आणि डायग्रामचं आपण ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगेन. ठीक आहे. चला, कन्सिडर टू वायर ऑफ सेम लेंथ L. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे, दोन वायर आपण या ठिकाणी कन्सिडर करत आहोत. ठीक आहे. अँड सेम एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A. त्या दोन्ही वायरचं जे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ते कॅपिटल ए इतका आहे. ठीक आहे. वन वायर इज स्टील अँड अदर वायर इज रबर. म्हणजे एक जे वायर आहे ते स्टीलचं आहे आणि दुसरं वायर रबरचं आहे. ठीक आहे. आता हे जे दोन्ही वायर आहेत आपण रिजिड सपोर्टला ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं हँग केलेलं आहे. ठीक आहे. समजा स्टीलच्या वायरची लेंथ L असेल तर रबर वायरची सुद्धा लेंथ किती आहे, Lच आहे. समजा आपण ह्या दोन्ही वायरला इक्वल नॉर्मल फोर्स आपण अप्लाय केलो दोन्ही वायर डाऊनवर्ड डायरेक्शन, तर काय होईल. समजा आपण स्टील वायर बद्दल बोलूया. समजा मी ह्या वायरवरती डाऊनवर्ड डायरेक्शनने एक फोर्स अप्लाय केलो तर ह्या वायरमध्ये स्ट्रेस डेव्हलप होईल. ठीक आहे. आणि स्ट्रेस डेव्हलप झाल्यामुळे ह्या वायरचं डायमेन्शन चेंज होईल. आणि डायमेन्शन चेंज होतंय म्हणजे काय की या ठिकाणी ह्या वायरची लेंथ या ठिकाणी इन्क्रीज होईल किंवा चेंज होईल. ओरिजिनल लेंथ कॅपिटल L इतकी होती आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या वायरची लेंथ डेल्टा LS ने इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे. डेल्टा LS काय आहे, चेंज इन लेंथ इन स्टील वायर. क्लिअर. सिमिलरली समजा आपण रबर वायरवरती डाऊनवर्ड डायरेक्शननी फोर्स अप्लाय केला, जितका फोर्स आपण स्टील वायरला अप्लाय केलेला आहे तितकाच फोर्स आपण रबरच्या वायरसाठी आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. काय होईल, ह्या ठिकाणी सुद्धा रबर वायरची जी लेंथ आहे ती या ठिकाणी इन्क्रीज होईल. ओरिजिनल लेंथ कॅपिटल L इतकी होती, फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या वायरची लेंथ डेल्टा LR ने चेंज झाली. आता डेल्टा LR काय आहे, चेंज इन लेंथ इन रबर वायर. ठीक आहे. पुढे आता या ठिकाणी आपण जे चेंज झालेलं आहे ते त्या ठिकाणी आपण कन्सिडर करूया, लेट करू आणि पुढे जाऊया. तर बघा, लेट इन्क्रीज इन लेंथ इन स्टील वायर किती चेंज झालेला आहे, डेल्टा LS इतकी. बरोबर. अँड इन्क्रीज इन लेंथ इन रबर वायर इज इक्वल टू डेल्टा LR. क्लिअर. ओके. आता आपल्याला माहिती आहे मुलांनो, ह्या दोन्ही वायरमध्ये फोर्स अप्लाय केल्यामुळं ह्या ठिकाणी त्या वायरची लेंथ चेंज होत आहे. बरोबर. आणि लेंथशी रिलेटेड जो आपला मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं टाईप आहे तो म्हणजे यंग्स मॉड्युलस. आता ह्या दोन्ही वायरचा आपण काय करूया, ह्या ठिकाणी यंग्स मॉड्युलस फाइंड आउट करून घेऊया आणि पुढे काय होतं ते पाहू. आपल्याला माहिती आहे यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू, त्याला आपण y ने रिप्रेझेंट करतो, इज इक्वल टू FL अपॉन A इंटू डेल्टा L. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे यंग्स मॉड्युलसचा. यामध्ये F काय आहे, जो आपण नॉर्मल फोर्स अप्लाय करतो तो. L काय आहे, लेंथ ऑफ वायर. A आहे क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वायर आणि डेल्टा L आहे चेंज इन लेंथ ऑफ दॅट वायर. ठीक आहे. आता स्टील वायरसाठी यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला कसा येईल, ह्याच फॉर्म्युल्याला आपण या ठिकाणी मॉडिफाय करणार आहोत. तर बघा, YS म्हणजेच काय, यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील वायर इज इक्वल टू FL अपॉन A इंटू डेल्टा LS. फक्त डेल्टा Lच्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, डेल्टा LS. म्हणजे काय, चेंज इन लेंथ इन स्टील वायर. अँड फॉर रबर वायर
यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू FL अपॉन A इंटू डेल्टा LR. क्लिअर? ओके. आता काय करायचं आहे आपल्याला, स्टील वायरचं आणि रबर वायरच्या या ठिकाणी आपण रेशो घेऊन टाकू. म्हणजे स्टील वायरच्या यंग्स मॉड्युलसचं आणि रबर वायरच्या यंग्स मॉड्युलसचं या ठिकाणी रेशो घेऊन टाकू. तर काय येतं बघा, नाउ टेकिंग रेशो ऑफ यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील अँड रबर वायर. तर काय येणार, YS अपॉन YR इज इक्वल टू FL अपॉन A इंटू डेल्टा LS डिवाइडेड बाय FL अपॉन A इंटू डेल्टा LR इज इक्वल टू. आता समजा याला A अपॉन B डिवाइडेड बाय C अपॉन T च्या फॉर्म्युल्याच्या रूलनुसार जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर काय येईल, FL अपॉन A इंटू डेल्टा LS इंटू A इंटू डेल्टा LR अपॉन FL. आता या ठिकाणी FL आणि FL गेट कॅन्सल, A गेट कॅन्सल, तर YS अपॉन YR चा रेशो काय मिळेल आपल्याला, डेल्टा LR डिवाइडेड बाय डेल्टा LS. ह्याला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. YS अपॉन YR इज इक्वल टू काय, डेल्टा LR अपॉन डेल्टा LS. आता आपल्याला माहिती आहे मुलांनो, एक्सपेरिमेंटली चेंज इन लेंथ इन रबर वायर इज ग्रेटर दॅन चेंज इन लेंथ इन स्टील वायर. आता जसं की आपण ह्या दोन्ही वायरवरती इक्वल फोर्स अप्लाय करतोय, बरोबर आहे की नाही. समजा आपण स्टील वायरवरती 10 न्यूटन इतका फोर्स अप्लाय केला, तर रबर वायरवरती सुद्धा आपण 10 न्यूटनच फोर्स अप्लाय करत आहोत. परंतु जर आपण एक्सपेरिमेंटली जर बघितलं तर रबर वायरची जी लेंथ आहे ती स्टील वायरच्या लेंथपेक्षा जास्त इन्क्रीज झालेली दिसेल. बघा ना, स्टील वायरला जरी आपण फोर्स लावलं तरी तेवढं त्याच्यामध्ये लेंथ मध्ये चेंज आपल्याला दिसत नाही. परंतु रबर वायरला समजा आपण तेवढाच फोर्स अप्लाय केला तर त्या ठिकाणी स्टील वायरच्या कम्पेअरमध्ये त्याची लेंथ खूप म्हणजे जास्त वाढलेली दिसेल, बरोबर. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो का, डेल्टा LR इज ग्रेटर दॅन डेल्टा LS. पुढे समजा आता मी डेल्टा LS ला डेल्टा LR च्या डिवायडेशन मध्ये घेऊन आलो तर मला रिलेशन मिळेल डेल्टा LR डिवाइडेड बाय डेल्टा LS इज ग्रेटर दॅन 1. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता बघा, डेल्टा LR आणि डेल्टा LS जो रेशो आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, ग्रेटर दॅन 1, इक्वल टू नाहीये, ग्रेटर दॅन 1. तर आपल्याला इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून असं म्हणता येईल का, यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील वायर डिवाइडेड बाय यंग्स मॉड्युलस ऑफ रबर वायर इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे YS अपॉन YR इज ग्रेटर दॅन 1. यावरून मला असं लिहिता येईल YS इज ग्रेटर दॅन YR, म्हणजेच यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील वायर इज ग्रेटर दॅन यंग्स मॉड्युलस ऑफ रबर वायर. तर ह्या रिलेशनवरून आपल्याला असं सांगता येईल की स्टील जे आहे ते मोर इलास्टिक आहे रबरपेक्षा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलं वाय स्टील इज मोर इलास्टिक दॅन रबर, तर आपल्याला इथपर्यंत तो डेरिव्हेशन कंप्लीट करून यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांना पण याचा बेनिफिट व्हायला पाहिजे. आणि भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.